चालू हुआ क्या वीडियो? या एका वाक्याने परिस्थिती इतकी बिघडली की मला थेट याला कड्यावरून ढकलावंसं वाटलं. पण थांबा, खरी गोष्ट अजून बाकी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, नळीच्या वाटेचा तो थरार, ती भीती आणि तो भन्नाट प्रवास जर अजून अनुभवला नसेल तर पहिल्या भागाची लिंक वरच्या आय बटनामध्ये दिलेली आहे. जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ गडसफरमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत धमाकेदार ॲडव्हेंचरने भरलेली घाटवाट, ते म्हणजे अतिशय कठीण वाटांपैकी एक असलेल्या माकडनाळला. चला तर मग सुरू करूयात आजच्या या भन्नाट आणि थरारक प्रवासाला. मित्रांनो, नवीन आश्चर्य जगातला आहे बघा. वाघाच्या लेंडी जवळ बसलोय. एवढी हिंमत आहे का तुमच्यात? तर या इकडे, या झोपायला. खाऊन दाखव आता. हिम्मत आहे का आम्हाला तुमच्या? जायचं? मी खाऊन दाखवतो. कोकण कड्यावर रात्री अचानक पारा घसरल्यामुळे शेकोटी पेटवावी लागली आणि त्या कडक थंडीची मजा घेत सगळे झोपेच्या अधीन झाले. सकाळचे वाजलेत 4 वाजून 4:30चा अलार्म लावून शेवटी फायनली तयारी झाली 6 वाजता. तरी आवरावर झाले. हा, बाईला सकाळी सकाळी आंघोळ करायची, मंदिरात पाया पडत. हा फोटो आला सकाळचा संध्याकाळचा सनसेट. इथे दिपेश चहा मॅगी खाऊन झालेले आहे. चार्जिंग बघा, खतरनाक चार्जिंग लागलेला. गेला हवरासवर झालेली मोस्टली. सकाळच्या थंडगार वातावरणात ट्रेकला सुरुवात झाली. सूर्यनारायण हळूहळू आभाळ उजळत होते. आणि काही क्षणातच आम्ही त्या टेकडीवर येऊन पोचलो, जिथून सोनेरी प्रकाशाने न्याहाळलेले आभाळ मन मोहून टाकत होते. काही वेळातच आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात न्याहाळलेले ते मंदिर आणखीनच भव्य दिसत होते. तसेच याच पवित्र ठिकाणावरून मळगंगा नदीचा उगम होतो. हरिश्चंद्रेश्वर मंदिराची उभारणी प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीत करण्यात आली असून त्याच्या भव्य रचनेतून इतिहासाची साक्ष आजही अनुभवायला मिळते. मंदिराच्या वरच्या बाजूला काही गुहांचा समूह पाहायला मिळतो, तर खालच्या बाजूला असलेली केदारेश्वराची गुहा विशेष आकर्षण ठरते, जिथे 4-5 फूट उंच शिवलिंग असून त्याच्या सभोवताली नेहमीच गुडघाभर थंड पाणी साचलेले असते. मंदिराच्या सभोवताली छोटी छोटी मंदिरे आणि प्राचीन पुष्करणी तलाव पाहायला मिळतो, ज्यामुळे त्या परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य आणखीन खुलून दिसते. हे सगळं अनुभवत आम्ही पुन्हा पावले उचलली आणि हळूहळू बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, जवळपास 1 तास झालेला आम्हाला कोकणकड्याच्या इथून निघून. आम्ही जरा मंदिराच्या इथून थोडंसं टाईमपास केला, पाणी वगैरे घेतलं भरून, फोटो वगैरे काढले आणि सध्या मी आलो आहे बालेकिल्ल्यापाशी. हा एक्झॅक्टली माझ्या मागे जो आहे तो आहे बालेकिल्ला. आणि ह्या बालेकिल्ल्याच्या ह्या परिसरात आहे ना, हे जे झाडं दिसत आहे तुम्हाला इकडे हे, या भागामध्ये आपल्याला रानमेवा भरपूर खायला मिळतो. जर तुम्ही कधी उन्हाळ्यात येत असाल तर इथे तुम्हाला जांभूळ, करवंद आणि 1-2 म्हणजे अशी भरपूर वेगवेगळ्या फळांची झाडं ती शोधावी लागतात. पण जांभूळ आणि करवंद ते तुम्हाला रस्त्याला लगेच मिळतील झाडं, म्हणजे चालता फिरता तुम्ही जाता जाता खाऊ शकता. बालेकिल्ल्याला वळसा घालत आम्ही खाली उतरू लागलो. एका बाजूला काळजाचा ठोका चुकवणारी खोलदरी, तर समोर धोक्यात हरवलेल्या डोंगर रांगा आणि पुढे काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल मनाला लागली होती. ज्या कड्यावर मी उभा होतो तोच कडा जणू मला स्वतःकडे खेचत होता आणि पुढच्या काही क्षणात असंच काही घडणार होतं, ज्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. थोडं पुढे पठार लागलं.
इथे वारा इतका जोरात वाहत होता, जणू पुढे जाण्यापासून तोच मला थांबवत होता. दुसरी चाहूल म्हणजे पठारावरून खाली उतरतानाची ती निसरडी वाट. इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं, कारण एका चुकीची किंमत थेट दरीत जाऊन संपणार होती. आणि झालंही असतं. एका क्षणासाठी पाय घसरला, पण नशिबाने थोडक्यात बचावलो. आणि कॅमेरा कुठेही अडकतोय. चांगले ग्रीपचे शूज असतील तरच तुम्ही प्रॉपर उतरू शकता, नाहीतर तुम्हाला. तिसरी चाहूल म्हणजे पुढे असलेली आमची मंडळी अचानक नजरेआड झाली. आम्ही जोरजोरात आवाज देत होतो, पण कोणाचाही प्रतिसाद येत नव्हता, ना कोणाचा आवाज ऐकू येत होता. तर मित्रांनो, सध्या आपण उतरतो जुन्नरनं. समोर बघा आपल्याला नेडा दिसलेलं, हरिश्चंद्रगडाचं नेडा आणि हा पिंपळ जो डॅम. आणि इकडनं आपल्याला सिंधोळा किल्ला, निमगिरी, हनुमान, हडसर, त्यानंतर ह्या भागात आपल्याला नाणेघाट, शिवधन, चावण हे किल्ले, एवढं सगळं पठार आपल्याला बघायला मिळते. इथे मध्ये आपल्याला भैरवगड पण बघायला मिळते. जबरदस्त. आता वातावरण फार क्लिअर नाही आलेलं आहे, त्यामुळे लांब लांबचा परिसर बघायला मिळते आम्हाला. याच ठिकाणाहून खाली उतरताना दरीच्या कुशीत लपलेलं एक प्राचीन शिवमंदिर नजरेस पडलं. मित्रांनो, सध्या आपण आहे बालेकिल्ल्याच्या खालच्या साईडला, जुन्नरच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला, वरच्या साईडला. तिथे आल्यावर आपल्याला पाण्याची टाकं आणि ह्या साईडला आपल्याला ती शिवपिंड बघायला मिळते. इथे छोट्याशा गुहेत. आणि हे बांबूचे हे जे होल आहेत, हे कशासाठी असतील खळे माहीत नाही नक्की. इथे आणि इकडे काय इथे काहीतरी कोरलेलं आहे. हा बघ त्रिशूळ, बरोबर, त्रिशूळ कोरलेलं आहे. आणि इथे काहीतरी लिहिलंय ओम नमः शिवाय. म्हणजे पूर्ण किल्ल्यावर आपल्याला काही ना काहीतरी अवशेष बघायला मिळतात महादेवाचे. परम मंदिराकडे जाताना तिथे आपल्याला बघायला मिळतात रस्त्यामध्ये कोरलेले असे दगडांवरती कोरलेले. सॉलिड आहे. आणि हा संपूर्ण समोरचा परिसर छोटी गुहा आहे. आणि तिथे बाजूला एक छोटीशी गुहा आहे जी बुजल्या गेलेली आहे. दादा सांगितलं की भुयारी मार्ग असावा तो, पण तो पूर्ण बुजला गेलेला मातीने. लिंग गुप्त शिवलिंग जी जुन्नर दरवाजाला आहे. नमो पार्वती पते हर हर. आणि शिवलिंगीच्या बाजूला इथे पाण्याचं टाक. ही बघा, ही गुहा आणि हे पाणी टाक. सगळं पाणी क्लीन पाणी आहे. छोटी पण पाणी पिण्यासारखं. आतमध्ये वटवाघूळ पण दिसतंय इथे लटकलेलं आहे. किंवा पाल वटवाघूळ लटकलेलं आहे. तिसऱ्या चाहूलनंतर वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आता भीती फक्त मनात नव्हती, तर प्रत्येक क्षणात जाणवत होती. वाऱ्याचा आवाजही आता साधा वाटत नव्हता, जणू त्या दरीत कुणीतरी आमच्याकडे नजर लावून बसलेलं होतं. अचानक वाऱ्याने रौद्र रूप धारण केलं आणि आकाशात उडणारा ड्रोन जोरात हेलकावे खाऊ लागला. वाऱ्याची झुंज देत परत येण्याचा प्रयत्न करत होता, पण निसर्गाची ताकद त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक होती. बऱ्याच वेळ त्या अदृश्य शक्तीशी लढल्यानंतर ड्रोनची बॅटरी हळूहळू संपत गेली आणि शेवटचा सिग्नल देत तो काळ्या कुट्ट जंगलात कोसळला. त्या क्षणानंतर तो ड्रोन हरवला आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे जिथे तो हरवला तीच दरी मला सुरुवातीपासून स्वतःकडे खेचत होती. शेवटी निसर्गासमोर ड्रोनची झुंज संपली आणि एका भीषण आवाजासोबत तो दरीत कोसळला. असं वाटत होतं जणू त्या वाऱ्याने, त्या जंगलाने आणि त्या काळ्या कुट्ट दरीने मिळून त्याला कायमचं गिळून टाकलं. पण या सगळ्यात सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे नत्तू सतत एकच सांगत होता, मला आधी आंघोळ करू द्या. आम्ही मात्र त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने आंघोळ न करताच ड्रोन उडवला. आणि कदाचित त्या दिवसाची खरी चूक हीच होती. हा बाईला सकाळी सकाळी आंघोळ करायची, मंदिरात पाया पडत. आणि इथूनच सुरू झाली त्या हरवलेल्या ड्रोनची थरारक शोध मोहीम. वेळ न दवडता आम्ही झपाट्याने जुन्नर दरवाजाला उतरायला सुरुवात केली.
जुन्नर दरवाजात आम्हाला इथे हे कोरीव शिल्प बघायला मिळतं. आता उतरत असताना हे बघा. त्या चिंचोळ्या आणि धोकादायक वाटेने उतरत आम्ही शेवटी खाली थांबलेल्या मंडळीजवळ पोहोचलो आणि मग आम्ही थेट घुसलो त्या घनदाट जंगलात, GPS वर दिसणारे ड्रोनच्या शेवटच्या लोकेशनकडे पावलं टाकत. कोणालाच रस्ता माहिती नाहीये. विनोदचा ड्रोन हरवलेला आहे. गाईड गेलाय ड्रोन घ्यायला आणि पोरं रस्ता शोधतात. काय डबल कॅमेरा. आता आम्ही आमचे आधारस्तंभ श्री विनोद ठोकर साहेब यांचा ड्रोन शोधायला चाललेलो आहे. म्हणजे काल आम्ही त्यांचे पायातला वाद काढत होतो, आता त्यांच्या ड्रोन मधला वाद काढतोय. ड्रोनच्या पायाचा एवढी हवा होती की ड्रोन निघून गेला. हवा अजिबात नव्हती. आम्ही खालून कॉल दिला होता की हवा खूप जास्ती आहे, पण आमच्या टिंब मध्ये किडे आहेत जेणेकरून ड्रोन उडवलाच. आणि आता शोधण्यासाठी आम्ही हा पूर्ण अडराईचं जंगल शोधतोय. सर्च ऑपरेशन चालू आहे. रेस्क्यू टीम आमची एक पुढे गेलेली आहे. रस्ता काय अजिबात ना, रस्ता बनवत चाललोय. 15 किलो वजनाची बॅग आहे. 15 किलोची बॅग तो कॅरी करतोय आमच्या गाईडची, बट 50,000चा ड्रोन तो शोधतोय. ड्रोनचा शोध घेत घेत आम्ही नकळत एका खतरनाक गुहेत येऊन पोहोचलो. त्या गुहेत वाघाचे ठसे तर होतेच, पण आजूबाजूला पडलेली त्याची विष्ठा पाहून तो आसपासच असल्याची जाणीव अंगावर शहारे देत होते. आपल्यापासून लांब राहायला बघतात. जुन्नर दरवाजा आम्ही खाली उतरलोय घरीमध्ये आणि आपण बालेकिल्ल्याच्या घरीमध्ये एक्झॅक्टली खाली येऊन पोहोचलो या टोकाला. आणि इथे येऊन बसलोय आम्ही या गुहेत. गुहामध्ये पडण्याची एक असे नैसर्गिकरित्या तयार झालेली केव. तर इथे बघितल्यानंतर आम्हाला बघा इथे काय मिळालंय. इथे ही वाघाची किंवा त्याची बिबट्याची लेंडकी येते. म्हणजे वाघ किंवा बिबट्याची लेंडी आहे. बिबट्याची की वाघाची सुकलेली आहे. म्हणजे एकाला आठवड्याच्या भरभर झालेला आहे. आणि आता मुद्दा तोच आहे, आता आला तर पळायचं कुठे. दोन्ही साईडला पॅक, खाली दरी. वाघाची नाही बिबट्याची. दादा हे कसंच आहे वाघाचं काय म्हणता इथे आहे का? पण वाघ की बिबट्या? बिबट्या दोन्ही पण नाही, पण शेंडी कसली ती लेंडी वाघाची. वाघाचे म्हणजे मी वाघाच्या लेंडीच्या पाशी बसलोय. मित्रांनो नवीन आश्चर्य जगातलं आहे बघा, वाघाच्या लेंडी जवळ बसलोय. एवढी हिंमत आहे का तुमच्यात? या इकडे या झोपायला. खाऊन दाखव आता. हिंमत आहे का आम्हाला तुमच्या? जायचं मी खाऊन दाखवतो. आम्ही पुढे जाऊ का? सगळं भयान अनुभवत काही वेळातच आम्ही एका भल्या मोठ्या पठारावर येऊन पोहोचलो, जिथून समोर दिसणारा माळशेज घाट एखाद्या रहस्यमय दुनियासारखा भासत होता. थोडं पुढे जाताच आणखीन एक भयान दृश्य नजरेस पडलं. काळविटाचे ताजे मांसाचे अवशेष, शिकार अवघ्या 3-4 दिवसापूर्वीच झालेली दिसत होती. मित्रांनो शेंडी सुळक्याकडे जाताना आपल्याला इथे हड्ड्या बघायच्या दिसतात. एवढ्या मोठ्या हड्ड्या आहेत. हे बघा कान, काय पडलंय ते. जसं मग अशी सांगितलं वाघाची लेंडी होती बघा हड्ड्या. ए दादा तिकडे काय काय हरिण? कुठे कुठे? हो बाबा हे बघा चांबडं बघा त्याचं. काय शिकार केली बघा, हरणाची शिकार. हड्ड्या बघा. काय तिथे काय काय? अरे बाप रे मित्रांनो ते बघा. अरे काय बाप का मित्रांनो अख्खं हरिण फाडलंय. हे बघा हे बघा ताजं आहे. म्हणजे हे बघा अजून पण नरम आहे थोडस. बापा हरिण पाडलंय पूर्ण. हे बघा त्याचे पाय पुढे बघा, ती चांगली बघा. हे बघा इकडे पण. मगाशी जी आम्ही लेंडका बघितली ती खरंच वाघाची होती. हा बिबट्याचं काम नाही एवढं फाडून खाणं अख्खा. हे खतरनाक आहे. जसं की दादाने सांगितलं मगाशी की हे इथे वाघ आहे आणि ते खरंच आहे. ते आता याच्यावरनं कळालं. दोन पाय खतरनाक खाल्लाय. एक मांस ना सोडला नाही. चांबडी सोडून मांस सोडला नाही बाबा.
इथून लवकर निघायला लागतं. रिस्की जागा वाटते. कुठेही लपलेला असेल, कुठूनही आम्हाला बघत असेल तो. आणि हे जास्तीत जास्त 1 आठवड्यापूर्वीच ते म्हणतात ना, जंगलात तो तुम्हाला बघतो पण तुम्ही त्याला बघू शकत नाही. त्यामुळे लवकर निघायला लागतं. फार रिस्की जागा झाली. त्या क्षणी जंगलात आपण एकटे नाही याची जाणीव झाली आणि हृदयाची धडधड आणखीनच वाढू लागली. परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या जवळ राहण्याचा निर्णय घेतला. थोडं पुढे एका सुरक्षित जागी आम्ही पोटपूजेसाठी थांबलो आणि पुढच्या आव्हानासाठी ताकद मिळावी म्हणून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं एनर्जी ड्रिंकही तयार केलं. चिवडा टाक, चिवडा आहे नाही दिसतोय ना, काय दिसतोय ना मीठ. ए टाकणार ए माझा टाकणार शॉट लगेच नको टाकू, थांब ना, व्हिडिओ पाहिजे मला. टाक ना ते ग्लास तर भरला. व्हिडिओ काढते ती पहिले. थांब ना जरा. थांबतो चालेल या ना. शेडे चालू असतात, कोणाची? एकेकाच्या अंगात येतात. सजावट चालू आहे आमची. आता आम्ही सह्याद्रीमध्ये बसून बघतोय. मिरची कापून त्याला लाव, ऐकलं नाही कोणी. सह्याद्रीमध्ये आम्ही आम्ही आपल्याला- थांब ना जरा, बोलू द्या ना जरा जा. बोल बोल. आता सह्याद्रीमध्ये आम्ही आलोय आणि आम्ही इथे मॉकटेल बनवतोय. मॉकटेलचं नाव आहे माझा विथ लिंबू अँड चिली विथ ORS अँड विथ सह्याद्रियन्स मेल्टेड सॉल्ट. वॉटर बता किधर काय, वॉटर बता भाई. कडीपत्ता आणि वॉटर इम्पॉर्टंट आहे. लावायचं राहिला. हे कडीपत्ता पण घे. आणि हे जे पाणी आहे ते या सह्याद्रीमध्ये हजारो वर्षापासून दडलेल्या पाण्यापासून आम्ही हे मॉकटेल बनवलेलं आहे. करंट असला भारी आलाय ना. येस. तेच आला म्हणजे संपला विषय. झाला म्हणजे चांगला विषय. ओव्हरच टाकायचंय. थोडं पांढरा गाणी पाणी नका टाकू, एक एक घोट पण मस्त लागते. नाही थोडा थोडा अरे, थोडा दे ना. मारा. काय ना तू नाटकी करतोय. थोडं पाहायचं नाही लागणार. अरे ORS टाकू, थांब ना पाण्याच्या हा, मेरे- 50 किलो का वजन. हा भी नहीं आएगा तेरे हाथ पे. नहीं इधर पास में ORS. एकच मिनिट थांबा. काय करताय का? अरे यार थांबा ना रे, ORS टाकू दे ना. अरे काय मिरची, करतो काय? अरे मिरची फिरवते. कढीपत्ता अरे नको ये. वाट लागली. वाट लागली. वाट नाही लागली ती अरे, मिरचीचे पूर्ण हे आले पिया. अरे येड्यावर नको करू, सजवलं होतं. ऐक ना, मस्त लागेल. तिकटच पिया आहे पहिले ORS त्याच्यात. टाकू दे ना. अरे ORS चला, टाकू आता दे. तिकटच करायचंय. मोबाईल कोणाचे आहेत? अरे बाबा मिरची डाल दिया रे, खतरनाक. बस मिरची टाकली. नमक डालूच नाही, नमक डालू. बस बस बस. माझा खारीचा वाटा, माझा खारीचा वाटा. हे नको रे, मस्ती खायला खार करू. हे थांब, माझा खारीचा वाटा. मस्ती नको. मी पितो, मग तुम्ही टाका. हे कैरी पाणी टाका ते. नाही पिवळं बरं, थांब ना, पाणी टाक. पाणी टाक, बुक्का दिला नाही तर. सगळ्यांना आम्हाला पण थोडं थोडं ही पण मोठं जमली. आणि तू काय ठेवलंय? हे पाणी दे मला. खतम आहे पाणी मेरा. हे सब खाली. पाणी नाही ते सांगतो, पाण्याची वांदे झाले नाही, आता पाणी नाही संपलंय सगळं. पाणी टाकते थोडस, थांब. पुढे पाणी. एवढं टाकलं एवढं पाणी बरं वरती टाकलं. आण. तो द्या, ते काढ बरं ते. आण पाणी आण. पाणी काढायला कोण मागत नाही. आम्ही चलते ना लियम तू पिला ना का, इथून देतो तुला मी फटका. बिया काढून घ्यायचा. आम्ही बरोबर ते बिया सह्याद्रीचं प्युअर ब्लॅक वॉटर, सह्याद्रीचं झिरपलेलं पाणी. हे पाणी मित्रांनो याच्यामध्ये वट वागून मुतलेलं आहे. ज्या टाकीमध्ये पाणी, त्या टाकीमध्ये वट वागूळचं पिल्लू होतं तिथे. ते विषय संपवलेला आहे. थोडं थोडा भाई. ए, ते घ्या. काढणार कढीपत्ता भी घ्या भाई. असं राऊंड घ्या. ए, थांब, राऊंड राऊंड घ्या. अरे ऐसा, राऊंड घ्या तिकडे तिकडे. ए, राऊंड नाही, तुझा राऊंड उजव्या डाव्या हाताला घडी कशी फिरते. राऊंड घ्या चला. लवकर लवकर थोडा थोडा मारायचा, एक एक गुट. पुरा कढीपत्ता घ्या. एक नंबर. काय फ्लेवर आहे. गोड पण तिखट पण लागतंय. तिखट पण लागतंय, गोड पण लागतंय, आंबट पण लागतंय. जबरदस्त फ्लेवर आहे. लावली की भारी आणि आमच्याकडे पाणी नाही. आमच्याकडे ग्लास नाही. हे थांब, हे पाणी टाके. हे नको नको, नको, नको. नको चव जाते. अरे बस बस चव जाएगा. एक नंबर आहे.
तुला येत हे ना वटवा प्लास्टला पिते मी. नाही, मस्त लागते. एक नंबर लागलाय. आणि गोड चव मस्त लागते. आणि तू तिखट खाल्ले गोड खाल्ले तेच कळत कोमल तिखट आहे, गोड now आहे, it's your turn. हे आंबट आहे, काय आहे? चांगलं चांगली रेसिपी. कशी टेस्ट आहे कोमल? खाणार. आता बिया नाही वटवा कुठे ते चांगलं तेच चांगलं. एक ना कसं वाटतंय अरे चांगल्या मिरची टाकून. बरं, चव खाली कळत बनू ना? खाली बनू लय भारी होते हे संपला आयटम आता लय भारी आयटम होता. दुपार चांगलीच चढली होती. उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला होता. पण थांबणं शक्य नव्हतं, कारण कोणत्याही परिस्थितीत खिंड गाठायचीच होती आणि तिच्यापर्यंतचा प्रवास तितकाच खडतर. अखेर अनेक चढउतार, दमछाक आणि संघर्षानंतर कसेबसे आम्ही त्या खिंडीत येऊन पोहोचलो. तर मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोहोचलोय माकडनाच्या टॉपला, जी की इथे शेंडी सुळका दिसत असेल. हा तुम्हाला पॅच, हा जो उभा पॅच आहे तो आहे शेंडी सुळका. पुन्हा तानातून चालत आलोय. काय काय घडलं ते मागे तुम्ही बघितलंच असेल की कुठे वाघाचे लेंडू चरत, कुठे हरिण कावीट मारलेले ते निशाण. कसं बसत तिथून आम्ही एकदम घाईत आलो इथपर्यंत. का आता नाही सापडला ना? रिस्की पाहिजे होतं तो. नाही सापडला ना? बिबट्याने डायरेक्ट वागायचं. सावली फार कमी जागेवरती आहे. वरती कुठला असेल झाड? शक्य असेल तर बघा, कारण डिहायड्रेशन खूप खतरनाक आहे. तर आता आपण उतरतोय माकडनाग खाली इकडे असायला. आणि हा माझ्या समोर आहे, हा आहे रोहिदास सुळक्याचा रस्ता. असं काय मग मित्रांनो, काय वाटतंय, कसा झाला आतापर्यंतचा ट्रेक? एक नंबर. आणि खास म्हणजे आम्ही एक नवीन ड्रिंक तयार केली होती इथे. त्याच्यामध्ये भरपूर काय मिसळलं आम्ही. मीठ, मिरची, लिंबू, त्यानंतर माझा पाणी, नैसर्गिक साठा असलेलं सह्याद्रीतलं पाणी आणि त्यामध्ये लटकलेला वटवा गूळ. एवढं सुंदर मुतला एवढं सुंदर पाणी होतं. समोरचं लक्ष गाठलं होतं, पण प्रवास अजून संपलेला नव्हता. खिंडीत पोचल्यावर वाटलं आता खाली उतरताना सावली मिळेल, पण तसं काहीच झालं नाही. उलट दरीत उतरताना उन्हाचे चांगलेच चटके बसत होते डायरेक्ट सुसाड. आणि त्यात निसर्डी वाट. कोणता दगड कधी घसरून जाईल याचा काहीच अंदाज येत नव्हता. तू पत्थर मत छोड़ना बस. विनोद मेरे ऊपर से जाना. दगड निसटेला एकदम स्लिपरी आहे. सगळे क्रॉस चाललेत एकदम. जेवढं सेफ्टी होऊ शकेल तेवढ्या सेफ्टीने सगळे जातात आहे. तो बघा, नत्तू बघा, आमच्या तो दगड सोडणारा माणूस. एकदम सरळ घर आहे. समोरच जी दिसते ती नळीची वाट. एकदम स्लिपरी आहे. एखादा पण दगड सुटला पुढच्याला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढे सावकाश होईल तेवढे सावकाश चालत. मुलीची खाते माटायला बोला असतो. थांब थोड़ा थांब. उधर वो लूज तो करे. हाँ उसको ही होल्ड करना है. नहीं आगे वहाँ पे हाथ छोड़ो ना बिंदास. आगे बैठ रखे. हाँ नीचे. आम्ही सगळे रॉक पॅच उतरण्यात गुंतलेलो होतो आणि अचानक आलेल्या एका आवाजामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. व्हिडिओ सुरू झाला का? तो एक साधा प्रश्न, पण त्या क्षणी माझा संताप इतका वाढला की हा नत्तूचा शेवटचा दिवस ठरू शकला असता. चालू हुआ क्या वीडियो? होल्ड करो उसको उधर बस. राइट में उठाओ. अभी राइट में उठाओ. हाँ बस होल्ड करना है. मी पकडला त्याला. अरे मी पकडलाय. कशी तू सोडतो मी आहे ना. हाँ स्टेज बस. ओके. पुढे येऊन आम्ही मुख्य 70 फीट रॉक पॅच जवळ पोहोचलो आणि माझा नंबर आला. कालपासून जी सततची चढउतार, थकवा आणि स्ट्रगल होता, त्यानंतर आज थोडं
रॅपलिंग करून उतरायची वेगळीच उत्सुकता आणि सुटकेचा अनुभव मिळणार होता. पण इथेही अडचण तशीच होती. रॉक पॅचच्या मध्ये भला मोठा गॅप असल्यामुळे अक्षरशः कुंफू पांडा स्टाईलने सावधपणे उतरणं भाग होतं. तर मित्रांनो, फायनली आम्ही येऊन पोहोचलोय माकड नाल्यातून खाली. आता सध्या आम्ही तो रॅपलिंगचा पॅच आहे तो क्रॉस करून दुसऱ्या पॅचवरती येऊन बसलोय आणि आमच्या एक्झॅक्ट समोर आहे नळीची वाट, जी काल आम्ही चढलो होतो. ही बघा, ही आहे नळीची वाट. ही दिसते, ही एवढी वाट आम्ही अशी चढलोय आणि इथे तो पॅच आहे रोपचा आणि इथनं क्रॉस करून आम्ही असं वर गेलो. याच्यावरनं ह्या माथ्यावर आणि हा कोकणकडा, हा आहे कोकणकड्याचा भाग. तर ही नाळ बघा किती भयान आहे. आणि हे सगळी मित्रमंडळी. काय मग ए गड्यांनो, काय वाटतंय, कसं वाटतंय? 2 नाळ झालेले आहेत हा, एक नंबर. कॅमेरा समोर आल्यामुळे सगळ्यांचे जोश आलेला आहे आणि जवळजवळ संपत आल्यामुळे सगळ्यांना जोश आला नाही तर सगळ्यांची हवा टाईट झाली होती ऑलमोस्ट. एवढं म्हणजे मार्चमध्ये करताना पाण्याचे एवढे त्रास झालेले आहेत ना, पण आमच्याकडे पाणी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरंच जर तुम्ही येणार असाल तर पाणी भरपूर घेऊन या, फार गरजेचं आहे. आणि फार ऑसम ट्रेक आहे हा. खरंच स्ट्रेंथ आणि आपल्याला स्ट्रेंथ आणि स्टॅमिनाची फार गरज आहे इथे. आणि पेशन्सची पण गरज आहे फार. नाही तर आणि पॅशन तर पाहिजे असे करण्याला, त्याला काय अर्थच नाहीये, पण पेशन्स फार गरजेचे आहेत. जबरदस्त. संघर्ष अजून संपलेला नव्हता. काही रॉक पॅच अजूनही उतरणं बाकी होते आणि इथे प्रत्येकाला कसं उतरायचं हे पुन्हा पुन्हा समजावून सांगावं लागत होतं. शेवटच्या रॉक पॅचवर मनोज दादा स्वतः थांबले होते, प्रत्येकाला सुरक्षितपणे मार्गदर्शन करण्यासाठी. मित्रांनो, फायनली आपला ट्रेक झाला संपूर्ण आणि सध्या आपण येऊन बसले मनोज दादाच्या घरात. अक्षरशः अशी वाट लागली, फोड आलेत पायाला. हे बघा, पायाला फोड आले. आणि तुझं काय झालं रे? हे बघा पायाचे हाल बघा, दोन्ही पाय कापले गेलेत. हे बघा पूर्ण भाजले, त्याचे लाल लाल झाले, सगळे चामडं निघालंय. तुमच्या काय झालंय का पायाला? दुखतंय तुझं रे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, घरची वाट धरी. जबरदस्त हेवी ट्रेक झालाय फार. हा फार लेंदी ट्रेक आहे. याला स्टॅमिनाची फार गरज आहे, तेवढी ताकद आणि पेशन्स फार गरजेचे आहेत. हा उन्हाळ्यात करू नका, सजेस्ट करेल. उन्हाळ्यात बिलकुल करू नका. जे प्रॉपर डेली ट्रेकर असेल, डेली म्हणजे कंटिन्युअसली वीकमध्ये 1-2दा, महिन्यातून ॲटलिस्ट 3 तरी रेग्युलर करणार. हे पण असे फक्त काही नाही, मोठे मोठे ट्रेक, रेंज ट्रेक वगैरे करणारे त्यांनीच हा ट्रेक करावा. नाही तर कोणीही विचारही सुद्धा करू नका अशा टायमाला ह्या सीझनमध्ये करण्याचा. हा अजून एक आमचा माणूस आहे, बाथरूममध्ये आंघोळ करतो. थांबा मला दाखवतो, एकच मिनिट. असा रूम आहे ते मनोज दादाचा, प्रॉपर असे रूम्स करून दिले त्याने. तुम्ही इकडे येऊन ही सुविधा घेऊ शकतात. याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊ. हे बघा आपला मित्र आंघोळीला गेलेला आहे. कारण इथे आल्यानंतर जे पाणी आंघोळीला मिळालं गरमीने, हीटने एवढं वाफ मारत होती बॉडी. अति म्हणजे एकदम खूप झालं होतं. जसं की आता आपला ट्रेक झालाय पूर्ण. लवकरच भेटू आम्ही तुम्हाला नवीन धमाकेदार व्हिडिओ मध्ये, नवीन जल्लोषात. तोपर्यंत जय शिवराय. हे कोण लावली रे आग? किसने लगाया आग? शुभम ने. हा अरे शुभम, काय कोणी केलं इकडे? काय सिगरेट पिऊन काय चालेल? कोणी सिगरेट पिऊन पिली? डायरेक्ट बघ त्याला पाणी हा? टाकावं. ये इकडे, ये इकडे. काय आहे? हा? अरे तुला कळतं का काय? अरे कवळं लाकूड आहे ते. हा जळण्यासारखं लाकूड नाही, कांड करून चालला होता, बघितलं का? तेच बघा ट्रेक कसा झाला बिना कांडाचा. अरे याला बघा आणि कुठे भेटला तर मारा, याला बघा आणि मारा. ह्या सर्व प्रवासानंतर फायनली 2 दिवसांनी जेव्हा ड्रोन सापडला तेव्हा त्याचा कॅमेरा पूर्णपणे तुटलेला, मागचा पाय चक्क वेगळा झाला होता आणि आतले भाग इतके खराब झाले होते की जणू त्या दरीने त्याला 2 दिवस आपल्या तावडीत धरून 3rd डिग्री टॉर्चर दिला होता.